विजय हा सत्याचा होतो, विजय हा प्रामाणिकतेचा होतो, विजय हा कर्तृत्वाचा होतो आणि विजय होत असताना सामान्य माणसानं ज्या माणसानं प्रामाणिकपणे 5 वर्ष काम केलं, कदाचित मी पब्लिसिटीला कमी पडलो असेल पण काम करायला कमी पडलो नव्हतो। माझ्या आम जनतेशनी माझं काम जाणलं आणि मला निश्चितपणे खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये माझ्यावर जो आरोप होत होता तो 5 वर्षामध्ये पुसून काढण्याचं काम मी कार्यकर्ता म्हणून करेन। गावागावापर्यंत मी स्वतः या ठिकाणी येईन, विकास गंगा घेऊन येईन आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न। मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास हाच खऱ्या अर्थानं विजयाला कुंदन ठरला की महाराष्ट्राचा एकनाथ नावाचा असा मुख्यमंत्री की जो शब्दाला जगतो आणि शब्द खरा करून दाखवतो आणि त्या शब्दासाठी म्हणून मी परत एकदा या जनतेचे प्रश्न त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे। विजयी पताका परत एकदा भगवी पताका घेऊन धैर्यशील माने महायुतीचा खासदार दिल्ली दरबारी निघालाय। निश्चितच जे काय या ठिकाणी आरोप ते आतापर्यंत करत होते ते सगळे फोल ठरत जनतेनं परत एकदा विश्वास बहाल केलाय, तो महायुतीच्या पाठीशी, धैर्यशील मानेच्या पाठीशी आणि एका खासदाराला परत एकदा त्यांचे नेतृत्व करण्याची संधी दिली। सन्मान्य विनय कोरे सावकरांनी रात्रीचा दिवस केला आणि या मतदारसंघामध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं फार मोठे परिश्रम घेतले। त्याचबरोबर आवाडे साहेब असतील, सन्माननीय यड्रावकर साहेब असतील, तिकडे सदाभाऊ खोत साहेब असतील, माडिक साहेब असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी, सतुभाऊ असतील, सर्वच मंडळी अतिशय ताकदीनं या ठिकाणी राबली आणि मला गौरव भाऊंच्या पासून त्या सगळ्यांनी या ठिकाणी ही ताकद दिल्यामुळं आज ह्या विजयाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे। हारी बाजी को जीतने वाला ही बाजीगर कहलाता है, तसं आज सुरुवातीपासून सीट जाती के काय अशा पद्धतीचं वातावरण होतं, पण जो जीता वही सिकंदर। गोकुळ सोबत गोकुल। विजय हा सत्याचा होतो, विजय हा प्रामाणिकतेचा होतो, विजय हा कर्तृत्वाचा होतो आणि विजय होत असताना सामान्य माणसानं ज्या माणसानं प्रामाणिकपणे 5 वर्ष काम केलं, कदाचित मी पब्लिसिटीला कमी पडलो असेल पण काम करायला कमी पडलो नव्हतो। माझ्या आम जनतेशनी माझं काम जाणलं आणि मला निश्चितपणे खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये माझ्यावर जो आरोप होत होता तो 5 वर्षामध्ये पुसून काढण्याचं काम मी कार्यकर्ता म्हणून करेन। गावागावापर्यंत मी स्वतः या ठिकाणी येईन, विकास गंगा घेऊन येईन आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न। मुख्यमंत्र्यांनी विशेष तुमच्यासाठी कष्ट घेतले, अगदी पहाटेपर्यंत त्यांनी प्रवास करून अपक्ष आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या। कसं बघता एकूणच मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी जे तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास हाच खऱ्या अर्थानं विजयाला कुंदन ठरला। पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारीच बदलावी अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी झालं होतं, पण तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला। मी त्यांच्याबरोबर विश्वासानं आलो होतो आणि त्याच विश्वासानं त्यांनी माझ्या पाठीमागं खंबीरपणे राहण्याची भूमिका घेतली, जिल्ह्यातल्या नेत्यांची समजूत काढली, त्यांना या ठिकाणी एकत्र टीममध्ये घेतलं आणि ह्या सगळ्या टीमनं मला विजयी या ठिकाणी करण्याचं काम एकत्रपणे त्या ठिकाणी केलं। मी मुख्यमंत्र्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो की महाराष्ट्राचा एकनाथ नावाचा असा मुख्यमंत्री की जो शब्दाला जगतो आणि शब्द खरा करून दाखवतो आणि त्या शब्दासाठी म्हणून मी परत एकदा या जनतेचे प्रश्न त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे आणि ते निश्चितपणे या मतदारसंघातल्या प्रश्नांना होकारात्मक प्रतिसाद देतील आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील याची मला खात्री आहे। आता तर्कवितर्क लढवण्याला त्यांना वेळ आहे, त्यामुळे पुढची 5 वर्ष त्यांनी तर्कवितर्क लढवावेत। विजयी सलामी झालेली आहे। विजयी पताका परत एकदा भगवी पताका घेऊन धैर्यशील माने महायुतीचा खासदार दिल्ली दरबारी निघालाय। निश्चितच जे काय या ठिकाणी आरोप ते आतापर्यंत करत होते ते सगळे फोल ठरत जनतेनं परत एकदा विश्वास बहाल केलाय, तो महायुतीच्या पाठीशी, धैर्यशील मानेच्या पाठीशी आणि एका खासदाराला परत एकदा त्यांचे नेतृत्व करण्याची संधी दिली। माझ्या विजयामध्ये अनेकांचे हात या ठिकाणी राहिलेले आहेत। मी उद्या त्या सर्व नेत्यांच्या भेटी त्या ठिकाणी घेणार आहे, कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहे। त्यामध्ये 2च गोष्टी आपल्यासमोर मुद्दामून या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे की माझी जी इलेक्शन झाली ही सामान्य कार्यकर्त्यांना मला या ठिकाणी बळ दिलं आणि आज मला परत एकदा सेवा करण्याची संधी दिली। सन्मान्य विनय कोरे सावकरांनी रात्रीचा दिवस केला आणि या मतदारसंघामध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं फार मोठे परिश्रम घेतले। त्याचबरोबर आवाडे साहेब असतील, सन्माननीय यड्रावकर साहेब असतील, तिकडे सदाभाऊ खोत साहेब असतील, माडिक साहेब असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी, सतुभाऊ असतील, सर्वच मंडळी अतिशय ताकदीनं या ठिकाणी राबली आणि मला गौरव भाऊंच्या पासून त्या सगळ्यांनी या ठिकाणी ही ताकद दिल्यामुळं आज ह्या विजयाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे। माझ्या लोकसभा मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं आणि परत एकदा जे हारी बाजी को जीतने वाला ही बाजीगर कहलाता है, तसं आज सुरुवातीपासून
सीट जाती का काय अशा पद्धतीचं वातावरण होतं. पण जो जीता वही सिकंदर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.